जेव्हा कधी नवीन कोणाला हा लाडू मी खायला दिलाय, त्याने मला हा प्रश्न नक्की विचारलाय, की हे लाडू कसे बनवले आणि यामध्ये नेमकं असं काय टाकलंय? तर अगदी तूप अजिबात नाही टाकलं तरीही चालतं. साखर यामध्ये मी वापरलेली नाहीये किंवा यामध्ये तूप नाही वापरलं तरीही चालतं. पण तरीसुद्धा अतिशय भन्नाट हे लाडू बनवून तयार होतात आणि यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकतोय. त्यामुळे हे लाडू असे मस्त भन्नाट बनून तयार होतात. आज आपण बनवतोय खारीक खोबऱ्याचे किंवा डिंकाचे लाडू, तेही साखर किंवा साखर न टाकता किंवा पाक न करता आणि अगदी तूप नाही टाकलं तरीही चालतं, तरीही बांधले जातात अशा पद्धतीचे हे लाडू आहेत. तर इथे मी त्यासाठी घेतलेले हे अर्धा किलो खारीक, जे की फोडून त्यातल्या बिया काढून घेतल्या, पाव किलो खोबरं त्याचे पातळ काप करून घेतले आणि पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, जे की मी भाजून घेतलेले आहेत. आणि हाच सिक्रेट पदार्थ आहे या लाडवांमधला. शेंगदाणे टाकल्याने लाडू खूप छान होतात आणि शेंगदाणे हे प्रोटीनचा सोर्ससुद्धा आहेत. झटपटाचं प्रमाण सांगते. अर्धा किलो खारीक, पाव किलो खोबरं, पाव किलो शेंगदाणे आणि पाव किलो गूळ घ्यायचा आहे. आता आपण खारीक आणि खोबरं बारीक वाटून घेऊया. आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया. खारीक आणि खोबरं मिक्स करायचं आणि वाटायचं. तर खारीक आणि खोबरं मिक्स केल्याने काय होतं, की मिक्सरवर जास्त लोड येत नाही आणि ते व्यवस्थित असं वाटलंसुद्धा जातं. आता हे तुम्हाला थोडंसं जाडसर दिसत आहे, कारण की आपण हे डबल फिरवणार आहोत. कारण की सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित एकत्र केले, परत एकदा आपल्याला मिक्सरला हे बारीक फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे पदार्थ एकजीव होतील. आता हे शेंगदाणेसुद्धा 2 बॅचमध्ये करून मी बारीक वाटून घेतले आणि खारीक खोबऱ्याच्याच मिश्रणामध्ये ते टाकून घेतले. खारीक खोबरं आपलं बारीक झालं, शेंगदाणे बारीक झाले. आता आपल्याला वळायचं आहे पुढच्या प्रोसेसकडे. तर आता आपण घेणार आहोत ड्रायफ्रूट. तर ड्रायफ्रूट कुठले घ्यायचे? जेही तुमच्या घरात उपलब्ध असतील ते घ्यायचे किंवा नाही टाकले तरीही चालतात. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 मूठ काजू, 1 मूठ बदाम, 1 मूठ गोडंबी घेतलेली आहे. गोडंबी मला मिळाली मार्केटमध्ये म्हणून मी घेतली. नाहीतर नाही टाकली तरीही चालते, पण मिळाली तर म्हटलं टाकूया. 1 वाटी मी इथे डिंक घेतलेला आहे. 1 मूठ अक्रोड घेतलेले आहेत आणि 1 कप मखाणे घेतलेले आहेत. तर तुमच्याकडे जेही अवेलेबल असतील ना, ते तुम्ही घ्या. नाहीतर नाही टाकले तरीही चालतात. तर आता इथे आपल्याला यासाठी लागणार आहे अर्धी वाटी तूप. तर अर्धी वाटी तुपामध्ये हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे. हे पहा, तुम्ही डिंक 50 ग्रॅम घेऊ शकता, 100 ग्रॅम घेऊ शकता. हे टोटली तुमच्या मनावर आहे आणि थंडीमध्ये डिंक खाल्लेला हा चांगलाच असतो. चांगल्या कडकडीत तुपामध्ये हा डिंक छान तळून घेतला, व्यवस्थित असा तळला जातो, कचकच लागत नाही. जर लक्षात ठेवा, डिंक जर कच्चा राहिला ना तर तो कचकच लागतो. त्यामुळे डिंक अगदी व्यवस्थित तळून घ्यायचा. तर आता डिंक तळून झालेला आहे. डिंक आपण थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण यामध्ये ड्रायफ्रूट छान असे भाजून घेणार आहोत. नाही भाजले तरीही चालतात, पण काय होतं, थोडंफार ओलसरपणा असेल त्यामध्ये तर तो निघून जातो. त्यामुळे कढईमध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट अगदी थोडे हलके असे गरम झाले की काढून घ्यायचे. त्यामुळे हलके असे गरम झाले आहेत आणि आता हे ड्रायफ्रूट सगळे मी इथे भाजून घेतलेले आहेत. आता वेळ आहे मखाणा भाजण्याची. तर आपण यामध्ये डिंक तळला होता ना, त्यामुळे थोडी कढई काळसर झालेली आहे. ती टिश्यू पेपरने मी पुसून घेतली. आता यामध्ये मखाणे टाकूया आणि छान असे 5 ते 6 मिनिटांपर्यंत हे मखाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं तूप टाकूया, म्हणजे छान असे क्रिस्पी असे तयार होतील हे भाजून. आणि मखाणे छान भाजले, याचं साईन ओळखायचं कसं, तर एक मखाणा आपल्या हातात घ्यायचा आणि तो असा कुस्करायचा की समजायचं आपले मखाणे छान असे भाजले गेलेले आहेत. मखाणे भाजून झाले. आता हा डिंकसुद्धा थंड झालेला आहे. तर डिंक इथे मी मिक्सरला काढते. तर बरेच जण काय करतात, वाटीने किंवा तांब्याने तो असा कुस्करून टाकतात. तुम्हाला जसंही आवडत असेल त्या हिशोबाने टाका. माझ्या मुलाला शक्यतो तो डिंक नको असतो, त्यामुळे मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून टाकत असते. म्हणजे त्याला कळतसुद्धा नाही की यामध्ये डिंक टाकलेला आहे. आणि तो व्यवस्थित असा बारीक करून खारीक खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेतला. आता सोबतच ड्रायफ्रूटसुद्धा बारीक करून घेऊया आणि ते यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर यामध्ये आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाने टाकून घेतले आणि ते सुद्धा मिक्सरला बारीक फिरून घेऊया. ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हे सगळे वन बाय वन असे मी बारीक करून
या मिश्रणामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता वेळ आहे सुंठ पावडर टाकायची. तर मुलाला सुंठ पावडर आवडत नाही, त्यामुळे अगदी थोडीशी टाकलेली आहे, कारण की हे लाडू मी माझ्या मुलासाठी बनवत आहे. अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि आता थोडंसं जायफळ किसून टाकूया. जायफळाची प्रकृती ही उष्ण असते, त्यामुळे ते थंडीमध्ये आवर्जून खावं आणि लाडवांची चवसुद्धा याने वाढते. तर जायफळ किसून घेतलं, साधारण पाव चमचा मी टाकलेला आहे आणि इथे मी पाव किलो गूळ घेतलेला आहे. तर गूळ थोडाफार कमी जास्त होऊ शकतो तुमच्या आवडीनुसार, पण पाव किलो गूळ हा अगदी यामध्ये परफेक्ट असा गोडी आणतो. पुन्हा एकदा प्रमाण सांगते. अर्धा किलो खारीक असेल तर पाव किलो खोबरं, पाव किलो शेंगदाणे आणि पाव किलो गूळ घ्यायचा आहे. आणि साहजिकच आहे, ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि तळण्यासाठी तुम्हाला अर्धी वाटी डिंक तळण्यासाठी तूप लागेल. तर हे प्रमाण आहे आणि ड्रायफ्रूट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही नक्कीच वापरू शकता. आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि मिक्सरला आता बारीक फिरून घेऊया. म्हणजे काय होईल की सगळे पदार्थ एकजीव होतील आणि लाडू बांधण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार होतं. तर लाडू बांधण्यासाठी कसं तयार होतं की यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, त्याच्यामध्ये डिंक तळून घातलेला आहे. तर थोडाफार तुपाचाही अंश असतो त्याच्यामध्ये, डिंकामध्ये. डिंक तळलेला आहे आणि गूळ आहे. तर गुळामध्ये थोडासा ओलसरपणा आणि चिकटपणा असतो पहा. तर चिकटपणामुळे काय होतं, पाक न करताच हा लाडू आपल्याला बांधता येतो. ते मी तुम्हाला बांधून दाखवणारच आहे की अगदी तूप न टाकता किंवा पाक न करता गुळाचा हे लाडू कसे बांधायचे किंवा कसे हे व्यवस्थित मिक्सरला फिरवल्यानंतर हे आपोआपच लाडू बांधले जातात. तर हे पहा, आता मी इथे पाक केलेला नाही आहे किंवा तूपही टाकलेलं नाही आहे, तरीसुद्धा हा लाडू मी इथे तुम्हाला बनवून दाखवते. ज्यांना कुणाला बिना तुपाचे करायचे असतील, बिना पाकाचे करायचे असतील, तर त्यांच्यासाठी हे मी इथे बांधून दाखवत आहे. अजून एक तुम्हाला बनवून दाखवते लाडू, किती व्यवस्थित असा हा इथे लाडू बांधला जातो आहे. पहा, दुसरा लाडूसुद्धा बनवून तयार झाला. हे झालं बिना तुपाचं आणि बिना पाकाचे लाडू. आता तूप जर टाकायचं असेल ना, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता. तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी लाडूला बांधून दाखवले होते, पण यामध्ये मी तूप टाकणार आहे. कारण की तूप हे शरीराचं ऑइलिंग करत असतं किंवा मुळे इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे. जेवढी पण तुम्हाला तूप टाकायचं असेल त्या अंदाजाने टाकू शकता. साधारण 5 ते 6 चमचे छोटे छोटे तूप यामध्ये मी गरम करून टाकलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर इथे मी लाडू बांधायला घेतलेले आहेत. हे लाडू किती दिवस टिकतात, तर 2 महिने हे शेल्फ लाईफ याचा आहे आणि फ्रीजमध्ये ठेवत असाल तर साधारण 3 ते 4 महिने व्यवस्थित 2 महिने म्हणजे पुष्कळ दिवस होतात आणि तुम्ही अगदी फ्रेश बनवा आणि फ्रेश खा. तर हे लाडू पहा, अगदी मस्त असे तयार झालेले आहेत, बिना पाकाचे, कमी तुपाचे किंवा तूप नाही टाकलं तरीही चालतं. तर अशा पद्धतीचे हे लाडू बनवून तयार आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.